श्री महालक्ष्मीवताची माहिती विचारली, पूजाविधी विचारली. वृद्ध रूपधारी लक्ष्मीने तिला लक्ष्मीवताची माहिती सांगितली. मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिथून निरोप राणीला सांगण्यासाठी गेली. राजवैभवात लोळणाऱ्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. ती उन्नत झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती तावातावाने आली. त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकाळपणे खूप बोलली, धक्काबुक्की केली. ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा हा उद्धटपणा पाहून लक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानी जायचे ठरवले. ती तिथून निघून गेली. थोड्याच अंतरावर तिला शांबाला भेटली. तिला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली. तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला श्री महालक्ष्मीवताची माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. शांबालेने भावभक्तीने लक्ष्मीव्रत केले. त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालधार नावाशी राजपुत्राशी तिचा विवाह झाला. सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र लक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य गेले. वैभव, ऐश्वर्य आणि त्याची अन्नदशा झाली. एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीस म्हणाली, आपला जावई खूप श्रीमंत आहे. त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो काही संपत्ती देईल. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात गेला. त्या तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला. तो शांबालेच्या दासी पाणी नेण्यासाठी तिथे आल्या.